इंडिया या नावाने सर्व विरोधक एकत्र आले आणि त्यांनी संसदेमध्ये मणिपूर हा विषय लावून धरला. पंतप्रधानांनी मणिपूर या विषयावरती बोलावं म्हणून त्यांनी अविश्वास ठराव आणण्याची सुद्धा तयारी केली. आणि याच दरम्यान प्रगती मैदानावरती पंतप्रधान मोदी यांनी असा विश्वास व्यक्त केला की जर का ते तिसऱ्यांदा निवडून आले, जर का ते तिसऱ्यांदा सत्तेमध्ये आले, तर त्यांच्या या कार्यकाळामध्ये भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. तसंच त्यांनी त्यांच्या या विश्वासाची गॅरंटी सुद्धा दिली. क्रयशक्ती समानतेनुसार ऑलरेडी भारत हा जगातील क्रमांक 3 ची अर्थव्यवस्था आहे आणि जी-डी-पी नुसार सध्या आपण क्रमांक 5 ला आहोत. पण पंतप्रधानांच्या भाकितानुसार आपण येणाऱ्या काळामध्ये तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो जी-डी-पी नुसार. पण तज्ज्ञांनुसार असंही भारत येणाऱ्या काळामध्ये तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनणारच आहे. यामुळेच आज आपण माहिती घेऊयात की इकॉनॉमिक भाकितं आजपर्यंतची नेमकी काय आहेत, यासोबतच वास्तविकता काय आहे आणि आपल्या अर्थव्यवस्थेसमोरचे नेमके प्रश्न काय आहेत, याच्यावरती आज आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आता बघा, काही विश्लेषकांनुसार 2022 मध्येच भारत हा जगातील क्रमांक 3 ची अर्थव्यवस्था बनणार होता. फॉर्च्यून चार्टनुसार जर का बघितलं तर 2030 पर्यंत भारत हा जगातील क्रमांक 3 ची अर्थव्यवस्था बनेल. याच काळामध्ये अमेरिका क्रमांक 2 ची अर्थव्यवस्था बनेल आणि चीन हा अमेरिकेला मागे टाकून क्रमांक 1 ची अर्थव्यवस्था बनेल. स्टॅटिस्टिकानुसार 2024 पर्यंत भारत हा जगातील क्रमांक 3 ची अर्थव्यवस्था बनणार आहे. पण आता पंतप्रधान स्वतःच म्हणालेले आहेत की त्यांच्या थर्ड टर्म मध्ये भारत हा जगातील क्रमांक 3 ची अर्थव्यवस्था बनणार आहे. आता हे खूप चांगलं वाटतंय ऐकायला की आपण जगातील क्रमांक 3 ची अर्थव्यवस्था बनणार. पण वास्तविकता काय आहे हे सुद्धा बघणं फार महत्त्वाचं आहे. गेल्या दशकभरापासून भारताचं जे पोटेन्शियल आहे त्याच्यापेक्षा फार कमी रेटने आपल्या इथं ग्रोथ होताना दिसतीये. ग्रोथ ही वेगळी गोष्ट आहे, विकास ही वेगळी गोष्ट आहे. ग्रोथ म्हणजे वाढ असं आपण म्हणू शकतो आणि विकास म्हणजे डेव्हलपमेंट. या ठिकाणी आपण ग्रोथ विषयी बोलतोय. 2019 मध्ये मोदी यांनी स्वतः असं प्रॉमिस केलेलं होतं की 2024-25 पर्यंत भारत ही $5 ट्रिलियन इकॉनॉमी बनेल. आणि मधल्या काळामध्ये प्रत्येक जण सातत्याने त्याचा उल्लेख करत होता. प्रत्येक व्यासपीठावरती हे $5 ट्रिलियन इकॉनॉमीचं जे स्टेटमेंट आहे ते सातत्याने सांगितलं जात होतं. पण आता त्याच्याविषयी जास्त काही चर्चा होताना दिसत नाहीये. जून 2023 मध्ये फायनान्स मिनिस्ट्रीने स्वतःच असं ट्विट केलेलं होतं की आता भारताचा जी-डी-पी हा $3.75 ट्रिलियन इतका झालेला आहे. म्हणजेच बघा, $5 ट्रिलियन पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला अजून $1.25 ट्रिलियन बाकी आहेत. म्हणजे हा पल्ला फार मोठा आहे आणि 2024-25 ची डेडलाईन बघता हा प्रवास खूपच अवघड असणार आहे असं दिसतंय. आणि ट्रिलियन मध्ये 12 शून्य असतात हेही या ठिकाणी समजून घ्या. 2014 मध्ये आपली एकूण अर्थव्यवस्था ही $2 ट्रिलियन इतकी होती. तेव्हापासून आतापर्यंत निश्चितपणे आपण फार मोठा पल्ला गाठलेला आहे. पण डेडलाईन बघता अजून फार मोठा पल्ला गाठायचा आहे. मग आपण तिसरी जगातील सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार का? तर निश्चित होणार. आणि तसे रिपोर्ट सुद्धा आलेले आहेत. एस-बी-आयचा सुद्धा तसा रिपोर्ट आलेला आहे. पण आता जे मी मुद्दे मांडणार आहे ते सुद्धा नाकारून चालणार नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विद्यमान सरकारने हे आधीच स्पष्ट केलेलं होतं की 2022 मध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न हे डबल होणार. पण तसं काही झालं नाही. बेरोजगारीचे आकडे तर आता येणंच बंद झालेलं आहे. गेल्या 45 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी ही मागच्या काही वर्षामध्ये होती. आणि आपण आत्ताचंच उदाहरण घेऊ शकतो. महाराष्ट्र स्पेसिफिक जर का बघायचं म्हणलं, तलाठी भरतीसाठी 4-4.5 हजार जागा आहेत आणि फॉर्म आलेले आहेत जवळपास 12 लाख. आणि ह्याच्यातून हेच सिद्ध होतंय की मोठ्या प्रमाणात आपल्या इथं बेरोजगारी आहे. मधल्या काळामध्ये गिग इकॉनॉमीची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. गिग इकॉनॉमी म्हणजे काय? तर तात्पुरतं काम करणं आणि एकाच वेळेस मल्टिपल ठिकाणी काम करता येणं शक्य आहे. पण हे कसे असंघटित पद्धतीची ही इकॉनॉमी आहे. आणि या ठिकाणी क्वालिटी ऑफ जॉब आणि स्टॅबिलिटी त्या जॉबमधली
हे फार महत्त्वाचे प्रश्न आहेत, ज्याच्याविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत नाही. आणि गिग इकॉनॉमीमध्ये जर का एखादा काम करत असेल, म्हणजे या महिन्यामध्ये मला जर का ₹10,000 मिळत असतील, तर पुढच्या महिन्यामध्ये मला ₹10,000च मिळतीलच याची काही शाश्वती नाही आणि पुढच्या वर्षी मिळतील याच्याविषयी तर कोणीही छाती ठोकपणे सांगू शकत नाही. तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होण्यासाठी सगळेजण झटतील. अगदी सरकार सुद्धा झटेल, त्या दृष्टीने ते प्रयत्न सुद्धा करतील आणि प्रत्येक भारतीय त्याच्यामध्ये योगदान देण्याचा प्रयत्न करेल हे नक्की. पण 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था झाल्यानंतर आपल्या इथं नेमकी किती रोजगाराची निर्मिती झाली याची सुद्धा आकडेवारी समोर येणं गरजेचं आहे. येत्या दशकभरामध्ये भारतामध्ये 20 कोटी नवीन रोजगाराची गरज भासणार आहे आणि ते कसे निर्माण केले जाणार याच्याविषयी सुस्पष्ट असं काही समोर येताना दिसत नाहीये. त्याच्यासाठीचा रोडमॅप सुद्धा समोर येताना दिसत नाहीये आणि या संदर्भातलं उत्तर कोणीही देत नाहीये. इव्हन खुद्द पंतप्रधान सुद्धा याविषयी काही बोलायला तयार नाहीयेत. नवीन जॉब क्रिएशन फक्त आय-टी इंडस्ट्रीमध्ये आपल्याला होताना दिसते. कन्स्ट्रक्शन सारख्या सेक्टरची वाईट अवस्था आहे आणि ते आपल्याला या ठिकाणी नाकारून चालणार नाही. प्रत्येक वर्षी 1 कोटी नवीन युवक मार्केटमध्ये पडतायत आणि या सगळ्यांनाच जॉब हवा आहे आणि तो सुद्धा त्यांना कायमस्वरूपी जॉब हवा आहे. त्याच्याविषयीचं उत्तर समोर येणं गरजेचं आहे. कारण की इतके जण जर का मार्केटमध्ये येत असतील, तर खरोखरच आपल्या मार्केटची ती क्षमता आहे का या सगळ्यांना सामावून घेण्याची, हे समोर येणं गरजेचं आहे. एक छोटंसं उदाहरण या ठिकाणी सांगतो. 2019 मध्ये भारतीय रेल्वेच्या 35,000 जागांसाठी जवळपास 1.25 कोटी फॉर्म आले होते. पॅन्डेमिक नंतर ज्यांचं काम सुटलं ते परत कामावर आले का? त्याच्यापैकी किती जणांना जॉब मिळाला? आहे त्याच पगारावरती परत जॉब मिळाला का? जर का जॉब मिळाला नाही तर किती जण गावाला गेले वापस, तिथे काहीतरी उत्पन्नाचं साधन शोधतायत किंवा किती जण शेतीमध्ये परत एकदा गुंतले याची आकडेवारी आपल्या इथं उपलब्ध नाहीये. पण $5 ट्रिलियन याची आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, हे दुर्दैव आहे अशी टीका सुद्धा मोठ्या प्रमाणात होताना दिसतीये. 50% जनता आपल्या इथली ही अजूनही शेतीवरती डिपेंडंट आहे. ह्या कुटुंबांचं प्रेशर फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्यांचे हाल वाढलेले आहेत आणि याच्याकडेही दुर्लक्ष होताना दिसते. उदाहरण जर का द्यायचं म्हणलं तर बघा, शेतमालाचे भाव जर का वाढले तर लगेच निर्यात बंदी लागू होते. पण पेट्रोलचे भाव वाढले तर निर्यात बंदी लागू होत नाही. यासोबतच टोमॅटोचे भाव वाढले म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होते. पण त्याच वेळेस मेथीची सध्या काय अवस्था आहे याच्यावरती कोणीही चर्चा करायला तयार नाही. आणि याच्यातून मग मनरेगावरती जो काही भार वाढलेला आहे, मनरेगासाठी नव्याने प्रत्येक वेळेस तरतूद करावी लागतीये, हे पॉझिटिव्हली घ्यायचं की ही निगेटिव्ह गोष्ट आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला हवं. एक फॅक्ट सांगतो. आपली लोकसंख्या आहे 140 कोटीहून अधिक आणि चीनला आपण केव्हाच मागे टाकलेले. व्हिएतनामची लोकसंख्या आहे 10 कोटी. तरी सुद्धा व्हिएतनामचं एकूण एक्सपोर्ट आणि आपलं एकूण एक्सपोर्ट हे समान आहे. स्टार्टअप युनिकॉर्न्सची घौडदौड सुद्धा आपल्या इथं कमजोर झालेली दिसते. आता या स्टार्टअप इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी बूम आली होती तीच मुळामध्ये फंडिंगच्या जोरावरती आणि मधल्या काळामध्ये जे काही ऑनलाईन पर्चेसिंग सुरू झालं होतं त्याच्यामुळे. पण या सर्व स्टार्टअप जे आहेत यांचं प्रॉफिट किती आहे हे आता सगळ्यांना समोर आलेलं आहे. आपण सुद्धा या संदर्भातले एपिसोड्स केलेले आहेत आणि यांचं फंडिंग जे आहे ते सुद्धा आता वेगाने ड्राय होताना दिसतंय आणि बायजूस हे त्याचं खूप चांगलं उदाहरण आहे. थर्ड इकॉनॉमी आपली व्हायलाच हवी. पण यावेळेस याही मुद्द्यांची चर्चा होणं फार गरजेचं आहे. ही अर्थव्यवस्थेला आलेली सूज आहे की शाश्वत विकास आहे, हे वारंवार आठवण करून दिलं जाते. आता बघा, ब्रिटनचा जीडीपी जो आहे हा 3% कमी झालेला आहे. फ्रान्सचा जीडीपी 2% कमी झालेला आहे आणि इतरही ज्या महत्त्वाच्या अर्थव्यवस्था आहेत यांचा जीडीपी कमी झालेला आहे. पण या सर्व परिस्थितीमध्ये मात्र भारत जो आहे हा वेगाने पुढे जाताना दिसतोय आणि IMFने सुद्धा तसं भाकीत केलेलं आहे. पण हे सगळं आपल्या इथली जी सगळ्यात मोठी काय म्हणतात ताकद आहे, लोकसंख्या जी आहे त्याच्यामुळे हे होताना दिसतंय का? तर हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे. आपल्या इथं 80 कोटी लोक हे दारिद्र्य रेषेखालचे आहेत आणि ही खुद्द सरकारचीच आकडेवारी आहे. IMF नुसार जागतिक जीडीपीमध्ये भारताचा वाटा हा 7.47% आहे. चीनचा वाटा हा 18.92% आहे आणि अमेरिकेचा वाटा हा 15.39% आहे. मग अमेरिकेशी सुद्धा तुलना करता आपला वाटा हा निम्मा आहे. पण लोकसंख्या जर का बघितली तर अमेरिकेपेक्षा आपली 5 पट आहे. भारतामध्ये दरडोई उत्पन्न हे $2,388 इतकं आहे, जे की बांगलादेशशी
तुलना करता सुद्धा फार कमी आहे. बांगलादेशमध्ये दरडोई उत्पन्न हे $2,688 इतकं आहे. चीनचं दरडोई उत्पन्न आहे $12,720 आणि यूकेचं आहे $45,850. म्हणजे ज्यावेळेस आपण तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होण्याविषयीची चर्चा करतोय, त्यावेळेस आपल्या इथे दरडोई उत्पन्न सुद्धा वाढणं हे गरजेचं आहे आणि ते सुद्धा पटीमध्ये वाढणं गरजेचं आहे. थोडक्यात काय, सध्या आपल्या इथं जे काही मोठ्या प्रमाणामध्ये घौडदौड होताना दिसतीये, IMF सुद्धा जे काही प्रिडिक्शन करते, पंतप्रधान सुद्धा जो काही विश्वास व्यक्त करतायत, याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण हे आहे लोकसंख्या. पण जर का या लोकसंख्येला, आपल्या इथल्या वर्किंग फोर्सला प्रामाणिक अर्थनीतीची जोड दिली गेली आणि दरडोई उत्पन्न वाढवण्यावरती जर का भर दिला गेला, तर निश्चितपणे भारत हा जगातील तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होऊ शकतो. फक्त याच्यासाठी ज्या काही आपल्या इथं घोषणा केल्या जातात, त्या प्रत्यक्षात येणं गरजेचं आहे आणि सामाजिक सुधारणा सुद्धा प्रत्यक्षात याव्या लागतील. नुसत्या घोषणा करून काहीही होणार नाही. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर का खरोखरच देश जगातील क्रमांक 3 ची अर्थव्यवस्था होतोय, तर तुम्हाला त्याचा नेमका काय फायदा झालेला आहे? 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था झाल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये नेमका काय फरक पडलेला आहे, हेही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.